कारण यानंतर धामणे बागडेवाडी यातील विजेता संघ खेळणार आहे वेसवी बरोबर आणि गट ब क्लिअर केल्यानंतर आपण गट क मध्ये जाणार आहोत किल्लावाडी विरुद्ध उमरोली. चला लवकर करा. 1:03 झालेल्या स्ट्राईकला विजय बागडे, प्रणय बागडे, अमोल आमचा इंजर्ड झालेला आहे केरळच्या स्पर्धेमध्ये, त्याला बोटाला लागलेला आहे. लवकरच गेट वेल सून आमचे मंडप डेकोरेटरवाले पनळीचे संतोष बोत्रे यांचे धन्यवाद. संतोषजी थोडासा दुपारचं वातावरण आहे, आता थोडीसं गाणी येऊ द्या. तर गोलंदाज क्रिश गागरून दामणी संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर लेजंड क्रिकेटर मंडणगड तालुक्यातील विजय बागडे. स्ट्राईकला पहिला बॉल, पहिलाच बॉल बघा खेळायचा होता कुठे, बॅटच्या खालच्या टोला लागला. हा मिड विकेटला षटकार होता आणि पहिलाच बॉल चौकार. महेश पातेरे एकत्र खेळलेत विजय बागडे यांबरोबर. पहिलाच बॉल 4 धावा. सुंदर सुरुवात. थँक्यू. पुढचा बॉल विजय बागडे जाऊन कट करायला गेले होते. थोडा बॉल खाली राहिला कारण गुडलेनचा स्पॉट पिचवर तुम्हाला नजर ठेवायला लागेल. या पिचवर खूप धावा होणार आहेत. 77 पाहिल्या आपण, 45 पाहिल्या, 49 पाहिल्या आहेत आणि धावा होणार का नाही. ज्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय, 2 खेळाडू बाहेर आहेत, एक लॉंगॉनला आहेत. पट्टी घेऊन जा लवकर, लागली ते हाताला. विजय बागडे बघा तुम्ही, तुम्हाला लगेच कळेल ते नक्की त्याला काय झालं हाताला. या ठिकाणी आलेल्या जगदाळे साहेब आलेले आहेत. वेदांत किल्लावाडी यांचं हार्दिक स्वागत. अजूनही क्रिकेटवर आमच्या पंचक्रोशी उमरोली बाणकोट विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. उमरोली बाणकोट विभाग ज्यांच्या वतीनं एक पंचक्रोशी क्रिकेट स्पर्धा 2 वर्षापूर्वी केशीपाटा मैदानावर संपन्न झाली, ज्या कमिटीचे सेक्रेटरी आणि किल्लावाडीसाठी फार मोठं योगदान वेदांत जगदाळे यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. थोडीशी दुखापत झाली, मात्र लहान मुलं कुठे आतमध्ये जात आहेत. हा खेळतोय तो, ओके. बघा किती लहान मुलं आहेत ज्यांना संधी मिळालेली आहे खेळण्याची. रत्नकांत आलेला आहे, रत्नदीप. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचा उदयोन्मुख खेळाडू वर्षातला जो पुरस्कार ज्याला लाभला 2020-19ला, तो रत्नदीप. याचं देखील एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. किल्ला आपण जर पाहिला, बाणकोट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचं टोक पाहिलं, सावित्री नदी. ज्यावेळेस दर्या किनारी आणि सागर किनारी जे वेगवेगळे किल्ले तट उभे राहिले होते, त्यापैकी बाणकोटचा किल्ला जिथून समुद्रमार्गे निश्चितपणे खूप काही गोष्टींची देखरेख होत असे. पलीकडे श्रीवर्धन आपण पाहतो, श्रीवर्धन या पद्धतीने. आणि वाटतंय का प्रवीण घागरूम यांना देखील आपण पाहतोय. दुत्रोली मधले आहेत सर्व आपले. पुढचा बॉल क्रिश. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्ट्रोक खेळलेत, मात्र तितकी जी पॉवर जाणं गरजेचं होतं, कारण लेग साईडला जर पाहिलं आपण, ऑन साईडला हवा सुरू आहे आणि झेंड्याच्या जो फडकणारा झेंडा आहे ज्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ऑन साईडला फक्त बॉलला पंच केला, टायमिंग केलं तरी बॉल ट्रॅव्हल होणार आहे हवेबरोबर. धावसंख्या आपण पाहतोय 2 बॉल 6, सॉरी 3 बॉल झालेत, 3 बॉल 6.
वैयक्तिक 6 वर खेळतात विजय बागडे. ऑन स्ट्राईकला प्रणय बागडे. पुढचा बॉल क्रिश मोर आडव्या बॅटने, ज्याला टिपिकल चापटी म्हणतात, 6 धावा. षटकार. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. विजय बागडे इज ऑन फायर. आपल्या नाव लौकिकाला साजेसा खेळ. लेजंड क्रिकेटर ऑफ मंडनगड. धावसंख्या 14 पहिला चौकार होता, नॉट षटकार. तर 4-2.6 आणि 4 10 आणि 2 12. शेवटचे 2 बॉल चांगले टाकावे लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत. जबाबदारी राहील क्रिश सचिन गागरूमर. स्ट्राईकवर विजय बागडे. अनुभव कुठल्याही प्रकारे कमी नाही आहे. विल्सन ग्राउंड, आझाद मैदान, ओव्हल मैदान, आज विरार नारिंगीच्या मैदानावर आपण पाहतो लाईव्ह स्पर्धा. मात्र त्या अगोदर मोठमोठ्या स्पर्धा गर्दीच्या ठिकाणी ज्याने गाजवल्या असा खेळाडू विजय बागडे यांना आपण बॅटिंग करत असताना पाहतोय. शरद बागडे यांचं निश्चितपणे नाव उल्लेख करू शकतो आपण. अनंत चव्हाण ज्या संघासाठी आपलं सुरुवातीच्या काळामध्ये योगदान दिलं. कित्येक खेळाडू आहेत. पुढचा बॉल पायातला बॉल समोर खेळाडू नाही लॉंगॉनला आणि ते क्षेत्र निवडतोय. व्हॉट अ शॉट. धावसंख्या पुढे सरकते. टोटल 16. थँक्यू. पहिलं षटक. धावसंख्या 16. अक्षरशः धावांची लूट आपण पाहतोय. होळीमध्ये आपण पाहतो की ज्या प्रकारे आपण रंगांची उधळण करतो, या ठिकाणी बॅटिंगमध्ये स्ट्रोकची उधळण. चांगला बॉल डॉट. स्कोर 16. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये आपण बघूया किती धावसंख्या या ठिकाणी देणार जयला आपण पाहतोय. धावणी प्रीमियर लीग देखील लवकरच पाहायला मिळेल. त्यानंतर एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते मे मध्ये याच ठिकाणी. श्री सोमय्या भैरवनाथ क्रिकेट संघ ज्यातील एक खेळाडू जर आपण पाहिलं तर विकास घागरू, ज्यांच्या वतीने एक वैयक्तिक त्याची स्पर्धा आहे. लाईव्ह स्पर्धा याच मैदानावर नदीम, जी बहुतेक 16-17 मेला असेल. आता तुला सांगून ठेवतो काही स्पर्धा नक्कीच अगोदरच मी पण सांगून ठेवेन तुला ज्या प्रकारे तुला खेळायचं आहे. आणि निश्चितपणे गोलंदाजीसाठी येत आहेत सचिन गागरू. डाव्या हाताला लागलेला आहे सचिन गागरू यांच्या, पण तरी खेळत आहेत ते बँडेज पट्टी लावून. अभि येतोय मागे कव्हरला आणि सर्कलमध्ये खेळाडू शॉट थर्डमॅनला येतोय. विनोदच्या मागे येतोय. सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू आपण पाहतोय. एक शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन आतमध्ये आहेत. एक शॉट मिड विकेट आणि एक आहे तो म्हणजेच मिड ऑफ. पुढचा बॉल. व्हॉट अ शॉट. बॉटम एंडचा वापर केला. पेस आणि षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. प्रणय बागडे. धावसंख्या 22. थँक्यू. धन्यवाद. पुढचा बॉल. थँक्यू डीजे. व्हॉट अ शॉट. हा खूप लांब. अप्रतिम बॅटिंग. प्रणय आजच्या दिवसातील एक सुंदर फटका सजवलेला आहे. शॉट ऑफ द टुर्नामेंट. प्रणय बागडे इज ऑन फायर. राहुल आणि आपण प्रणयला पाहतोय. राहुल मोठा आहे, छोटा आपण पाहतोय तो म्हणजेच प्रणय. 2 षटकार. आता मात्र हा बॉल पंचांचा इशारा वाईड. तिसरा बॉल ज्या प्रकारे आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला अंपायर स्क्वेअर लेग. निलेश दामणे प्रमुख पंचांच्या भूमिकेत. महेश पातेरे आमच्याबरोबर. ओमकार महेंद्र घागरूम आणि आता महेंद्र घागरूम स्वतः आहेत. विमिक्सवर आहेत ते म्हणजेच नदीम आणि 2 कॅमेरामॅन सोहम आणि सायुबला आपण पाहतोय. डीप मिड विकेटला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय क्रिश गागरूम. 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपल्याला 2 बॅक टू बॅक षटकारानंतर 31. दुसरी ओव्हर आहे बघा. या स्पर्धेमध्ये 77 मोठं आव्हान चिपळूने तयार केलं. पायामधला बॉल. लंगॉनला खेळाडू आहेत, मात्र बॉल लागून थांबलेला आहे.
त्या ठिकाणी बुरजाला लागलेला आहे. 2 धावा आणि तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होणार. चांगला थ्रो विनोदच्या हातामध्ये. बॅकअपला खेळाडू. 3 धावा. धावसंख्या 34. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 6, तिसरा बॉल ज्या प्रकारे वाईट, त्यानंतर 2 धावा, नंतर चौथ्या बॉलवर 3. एकंदर आपण पाहिलं तर 34 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. पुढचा बॉल फुल टॉस. संधी आहे. दॅट शुड बी टेकन. नाही, पार. क्या बात है. बघा, बॉल फक्त टच केला, पंच केला तरी 6 जातोय. काही वेगळं क्रिकेट खेळायची गरज नाही. फक्त बॉल बॅटवर घ्यायचा आहे. 6 धावा. षटकार. आपल्या वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहेत. 7 बॉलमध्ये विजय भागडे. प्रणय खेळतोय 12 आणि 5 15 धावांवर. आणि आपल्या 20 धावांवर खेळत आहेत विजय भागडे. पुढचा बॉल अजून एक आडव्या बॅटने समोर. टायगर अब जिंदा है. आणि वाघ जखमी झाला तरी शिकार करणं सोडत नाही. आणि निश्चितपणे या ठिकाणी वय वर्ष जरी 40+ असलं तरी सुद्धा आपला क्लास दाखवणं सोडत नाहीये. नाव आहे विजय भागडे. धावसंख्या 46. वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 46. या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय. जुना बॉल द्या लवकर. आठ चेंडू 28 वर खेळत आहेत विजय भागडे. 4 बॉल 17. प्रणय भागडे. प्रणयचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर 400च्या स्ट्राईक रेटने आणि एका बाजूला 450च्या स्ट्राईक रेटने विजय भागडे. जबरदस्त. युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. अँड विजय भागडे शोईंग द क्लास. जास्त आपटलेला बॉल, जास्त आपटलेला बाउन्स मिळाला वाईड. आणि 1 बाउन्स देखील दाखवलेला आहे. या ठिकाणी पंच निलेश धामणे जे स्ट्रायकर एंडला आहेत. स्क्वेअर लेग. धावसंख्या पुढे सरकते 47. तिसरं षटक सुरू आहे. पहिला बॉल वाईड. स्ट्राईकला प्रणय भागडे. आपल्या वैयक्तिक 17-16 वर खेळतोय. पुढचा बॉल हा देखील जास्त आपटलेला बॉल वाईड. पंचांचा इशारा. 2 बाउन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि नंतर परत आले तर नो आल्यानंतर फ्री देखील मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 48. आणि ज्या प्रकारचा बॉल थोडा टप्पा पुढे टाकावा लागेल ओमकारला, ज्या प्रकारे तो हाफ पिचिंग आपण पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र या चेंडूला खेळलेत. पंचांचा इशारा आलेला आहे. नो आहे. ज्या प्रकारच्या उंचीवर बॉल आलेला होता 2 बाउन्स दिले होते. फ्रीडचा बॉल येणार. 2 धावा मिळणार. नोला प्लस. फ्रीडचा बॉल दे घुमा के उघडा डोळे बघा नीट. आणि आता येतो इरिया फ्री हिट आणि ती घेते कुठलं तरी चांगला स्वाद किक. बघूया, एक वेगळी किक द्यावी लागेल बॅटरला बॉलरला. मात्र इरा देखील याबरोबर एन्जॉय करते या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल. थोडी बॅट लवकर बंद केली. ज्या प्रकारचा स्ट्रोक खाली खेळले विजय भागडे, मात्र 2 धावा थांबू शकले नाही. स्वतः क्रीश येतोय डीप काऊ कॉर्नरवरून. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 52. षटक क्रमांक 3. या मैदानावर 45-40 देखील तुम्ही सेफ नाही आहेत. जर चांगली बॅटिंग स्टाईल तुमच्याकडे असेल तर बॅटिंग ऑर्डर. शॉर्ट बॉल. बघा, बॅटवर बॉल घेताना थोडासा लेट होतोय आणि त्यामुळेच खेळाडू बाद. विजय भागडे आउट. पहिला गडी बाद होतोय. डीजे थँक्यू. आणि आता नवीन आलेले आहेत भागडेवाडी साबडीच्या संघातील रितेश कावणकर. ओमकार महेंद्र गागरुम यांना आपण पाहता ॲक्शनमध्ये. आडूश देखील आहे. महेंद्र गागरुम यांचे दोन्ही चिरंजीव या टीममध्ये खेळताना आपण पाहतोय. माझ्यावर स्वतः महेंद्र गागरुम आहेत. गुणलेखन करत आहेत. पुढचा बॉल स्ट्राईकला प्रणय बागडे. जास्त शॉट मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर. आरुषकडे बॉल. दोघांना चकून बॅट्समन बॉलर ने टाकलेला बॉल ऑफस्टमच्या जास्त बाहेर होता. विकेट किपरला चकून 3 धावांसाठी रितेश पोचले. वाईडला
3 येणार का बघूया. पंच महेश पातेरे यांचा इशारा वाईड आणि वाईडला 3 धावून 4 मिळालेत. धाव संख्या 56. एक छोटंसं दुकान देखील या ठिकाणी टाकलेलं आहे, ज्यांचं नाव आहे दुकानवाले किरण भागणे यांचं दुकान आहे. ज्या दुकानावर जाऊन तुम्हाला सर्व कुरकुरे, थंडा, कूल कूल, नळ्या बिळ्या टोट्या सगळ्या मिळतील तुम्हाला तिथे. एन्जॉय करा. या ठिकाणी डाव्या बाजूलाच काजूच्या झाडाखाली ते दुकान आहे. लवकर खेळले रितेश. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बाईच्या रूपामध्ये एक धाव आणि बाईजने एक धाव पुढे सरकते. धाव संख्या पुढे होते ती म्हणजे 57. बॉल झालेत महेंद्र या षटकातील 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल आहेत. प्रणय भागडेला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रणयवर खूप काय अवलंबून असेल. उर्वरित 3 बॉलमध्ये किमान एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा ही धावसंख्या तब्बल 60च्या वरती जाऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला ओमकारवर जबाबदारी राहील. मॅचमध्ये नाही जास्त बाहेर. ऑफस्टमच्या पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 58. आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. धामणी सपाट. नेहमीच धामणी प्रीमियर लीग पण इथेच झाली होती 2 वर्षांपूर्वी. व्हॉट अ शॉट. या बॅट्समनचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे चौकार 4 धावा की तो बॅकलिप बघा. स्विंग ऑफ द बॅट ॲक्शन रिप्ले जर तुम्ही स्क्रीनवर पाहाल तर तुम्हाला कळेल की बॅक त्याची कशी आहे बघा. साईड कॅमेऱ्याने ही बघा बॅकलिप खूप वरून जाते आणि त्यानंतर बॉटम हँडचा वापर करतो. पॉवर जनरेट करतो. ताकद. पुढचा बॉल ही बघा. पुन्हा एकदा मिड ऑफच्या वरून अजून एक सणसणीत दणदणीत खणखणीत चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रणय भागडे इज ऑन फायर. विजय भागडेचा क्लास आणि आता युवा खेळाडू टॅलेंटेड प्रतिभावंत क्वालिटी क्रिकेट. थँक्यू धन्यवाद. 66 धावा. पुढचा बॉल ओमकार राऊंड द विकेट आता येत आहेत. या देखील व्हॉट अ शॉट. खेळाडू आहेत क्रिश. नाही क्रिशच्या हातून झेल सुटला. याच्याकडून नेहमीच तुम्ही म्हणता की झेल सुटू शकत नाही, मात्र क्रिशच्या हातातून झेल सुटणं म्हणजेच मोठी गोष्ट आहे. आणि आता एक नाही तब्बल 3 धावा धावून पळून काढलेल्या आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या 69. धाव फलकावरती जेवढे धावा आहेत त्याच्यापेक्षा पण आता मोठ्या होणार. महेंद्र दादा बघतायत की या ठिकाणी 70चं टार्गेट बरोबर 70च आहे त्या ठिकाणी. आणि मर्यादित षटकांची क्रिकेट सामने आपण पाहतोय. धामणी विरुद्ध बागडेवाडी या 2 संघांमध्ये 70 रन्स टू विन. यानंतर विनंती राहील वेसवी रोशन मोहिते अक्षय यांचा संघ आपण तयार राहायचा आहे. या मॅचमधील विजेता संघ आपल्याबरोबर खेळणार आहे. त्यानंतर किल्लावाडी आणि उमरोली या दोन्ही संघांना देखील विनंती करतोय. 18 बॉलमध्ये 70 करायचे असतील तर तुम्हाला निश्चितपणे 10 षटकारांची मॅच आहे. 10 सिक्सर. 18 मधले 10 षटकार. विनोद गागरू वेसवी संघ आपण तयार राहायचा आहे. सुरू असलेल्या सामन्यातील विजेता विरुद्ध वेसवी हा पुढील सामना राहील.
सलामीची जोडी क्रिश गागरूम वडील मुलगा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पापा कहते बड़ा नाम करेगा, बेटा नाम करने वाला है, किया है नाम, लेकिन यहाँ पर भी वो काम करना पड़ेगा. पापा ने जो कहा है वो 70 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए. बागड़ेवाड़ी बनाम धामनी, इन दो टीमों के बीच मुकाबला हम देख रहे. ईरा स्पोर्ट्स आयोजित ईरा स्पोर्ट चषक 2026 पहला दिन इस टूर्नामेंट का. पहली गेंद और पहली गेंद पर आक्रमण. खिलाड़ी है लेकिन वो बनेंगे दर्शक और दर्शक बने दीवाने. 6 रन. पहली गेंद लेग स्टंप के बाहर. जिस तरह से पिचिंग थी और तैयार थे उस स्ट्रोक के लिए. हालांकि ऋतिक एक सक्षम खिलाड़ी ऋतिक है. उनके हाथ नहीं, ऋतिक नहीं थे, ऋतिक नहीं, प्रणय आहे. बाउंड्री आहे का सिक्सर आहे? चौका 4 आहेत. तर धाव संख्या 4 ने सुरुवात. प्रणय बागडे पहिले शतक. काही निवडक ओपनिंग बॅट्समन आपण नेहमीच बघतो. बॅटर बॉलर आपल्या परिसरातील पाहिले तर क्रिश ओपनिंग बॅटिंग करतो, बॉलिंग देखील तोच करतो संघासाठी. तसं प्रणयला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर 4. बॉल चांगला डॉट बॉल. निश्चितपणे या चेंडूला पिकअप स्ट्रोक खेळायचा होता. लेन पिक करावी लागेल कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर धावांची लयलूट केली होती. विजय भागडे, प्रणय भागडे दोन्ही एक अनुभवी खेळाडू तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू. प्रणय तयार. उंच हवेमध्ये बघूया हवेबरोबर बॉल ट्रॅव्हल होणार का? यस, षटकार. एक षटकार आला. अजून 9 षटकारांची गरज. 3 बॉल झालेले आहेत. पहिल्या बॉलवर 4, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 6, 3 बॉल 10. धावांची गरज आहे 70. बॅटिंग करतोय क्रिश. क्रिशला देखील आपला क्लास दाखवावा लागेल. याच मैदानावर त्याने वेगवेगळ्या मोठमोठ्या खेळी रचलेल्या आहेत. मात्र बागडेवाडी विरुद्ध आपण सामना पाहतोय. धामणी हा देखील रंजक होऊ शकतो जर पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग झाली तर. प्रणय तयार होतोय. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट फॉर द राईट हँड बॅट्समन प्रणय. बॅटची एज, मोठी विकेट. बॅटची एज आणि मोठी विकेट. बॅट हातातून निसटली होती मात्र त्याच बॅटचं चुंबन घेतोय कारण हीच बॅट तुम्हाला नाव देते. आणि 3 बॉल नंतर चौथ्या बॉलवर आपण पाहतोय महत्वाची विकेट. आणि क्रिशला देखील माहित आहे की बॉल बॅटवर येत होते, बॉल जाऊ शकले असते. मोजून 9 मारायचे आहेत. एक षटकार आला होता आणि 4 बॉलवर धाव संख्या टोटल 10. ओमकार महेंद्र कागरूम स्ट्राईकला बॅटिंग करण्यासाठी संधी मिळाली. ओमकारला देखील तीच बॅटिंग करावी लागेल. प्रणय बघूया एक यश मिळवलंय. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर नाही, बाहेर जातोय वाईड. बघा टप्पा पडल्यानंतर जागेवरून ज्या प्रकारे बघा कव्हरला देखील षटकार येऊ शकतो. ज्या प्रकारची हवा, ज्या ठिकाणी आमचं प्रमुख व्यासपीठ आहे, आमच्याबरोबर पूर्ण आमची यूट्यूबची टीम या ठिकाणी तयार आहे. पिक्सल प्रो स्पोर्ट्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि मी म्हटलं होतं मात्र बीडॉपला स्वतः विजय बागडे बाद. व्हॉट अ कॅच. कंट्रोल सुटलं होतं विजयच्या हातातून मात्र दुसरा गडी बाद. 2 यश मिळवतोय. बॅटिंगमध्ये क्लास दाखवला आणि आता गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणाचा देखील दर्जा आपण पाहिला विजय स्वतःमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्हाला मोठं आव्हान पूर्ण करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी पॉवर प्लेमध्ये मोठ्या धावा कराव्या लागतील. तसं म्हणतात की गुड स्टार्ट रिअली हाफ बिगिन, जे आपण म्हणतो की सुरुवात करावी लागते हाफ डन. आणि चांगली त्यासाठी स्टार्ट करावी लागेल. गुड स्टार्ट आवश्यक होती. सुरुवात केली होती. चौकार षटकार आला होता मात्र त्यानंतर क्रिश परतला आणि आता सचिन स्ट्राईकला, जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत बोत्रे साहेबांनी. पुढचा बॉल आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने आहे मात्र सोपा झेल. पूर्ण नाही खेळले स्ट्रोक. जर पाहिलं तर सचिनने बॉल टाइम केला होता मात्र नेहमी जो पूल खेळतो कारण डाव्या हाताला दुखापत झालेल्या बोटानं, त्यामुळे स्ट्रोक खेळताना देखील ती पॉवर आली नाही, ताकद. आणि बॉल टायमिंग केल्यानंतर देखील स्क्वेअर लेगला बाद होतोय. खेळाडू बाद होतोय सचिन. त्यामुळे ओमकार परतल्या. पहिला क्रिश बाद झाला, ओमकार परतला, आता सचिन बाद झाला. धावसंख्या टोटल 13 आणि नवीन बॅटर आता आलेला आहे. समोरच्या दिशेला बॅट स्ट्रोक खेळतोय. एकदा पूर्ण केली. रनआउटची संधी मिळणार का?
बघा, शिमग्यापासून या खेळाडूने ही टोपी सोडलीच नाही. किती प्रेम आहे ग्रामदेवतेवर. शिमग्यामध्ये पण त्याला आपण पाहिलं, ही टोपी तो सोडतच नाही. कुठेही जा तुम्हाला जबरदस्त पद्धतीने खेळायला पाहायला मिळेल. बॅट्समन चेतन नो स्ट्राईकला आहेत, गोलंदाजीसाठी सज्ज होते. राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅटरसाठी षटकारी फुटचा बॉल. अभि स्ट्राईकला. हो, पंचांचा इशारा येतोय. वाईड अवांतर धाव. वन बाउन्स देण्यात आलेला आहे बॉलरला. गोलंदाज आपण पाहतोय होडबे या ठिकाणी. अक्षय होडबे राऊंड द विकेट. आता मात्र डीप मिड विकेटला विजयजी. आता जोपर्यंत विजयजी बॉलला थांबवतील, 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या 17. बोल्ड फुलटॉस चेंडू. मी किल्लावाडी आणि उमरोली या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते, टॉससाठी यायचं आहे. पहिल्या फेरीतला सामना आपण क गटातील सुरू करणार आहोत. त्यानंतर पन्हळी विरुद्ध सावरी दत्त मंदिर आपण देखील तयार राहायचं आहे. पन्हळी विरुद्ध सावरी दत्त मंदिर, किल्लावाडी उमरोली. चला, बॉल आणि बॅटमधला कुठला संपर्क नाही. पंचांचा इशारा वाईड. मी विनंती करतो रत्नदीप वेदांत जगदाळे आपला संघ कर्णधार संघनायक याला पाठवायचा आहे. किल्लावाडी संघ आणि मी विनंती करेन उमरोली संघाच्या संघनायकाला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. पुढील सामना जो क गटातील आपण सुरू करतोय, जे संघ अवेलेबल आहेत ज्यामध्ये लवकरात लवकर आपण सामने खेळवतोय, कारण वेळेचं देखील बंधन आहे आपल्याला. खूप दूरवर होता खेळाडू, जोपर्यंत ग्राउंड कव्हर करतोय येईल तोपर्यंत. आता रितेश कावणकर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 20. अनेश चव्हाण स्ट्राईकला, चेतन नो स्ट्राईकला आहेत विकी आणि अनेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल बरोबर विकेट किपर घनश्यामच्या हातामध्ये डॉट. अनेश, ओ अप्रतिम बॉल आणि द ब्युटिफुल डिलिव्हरी. 4 चेंडू, धावांची गरज आहे अजूनही. सामना जिंकण्यासाठी 50. रनआउटची संधी. 3 बॉल. घनश्याम या त्या ठिकाणी विकेट किपर. अजून एक विकेट डगआउटच्या दिशेने. आता विराज याला संधी मिळते. पुढचा बॉल. या चेंडूला खेळले डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. स्क्वेअर लेगला होते, नॉट मिड विकेट. मिड विकेटला रितेश कावणकर आहेत. काव कॉर्नरला मनोज भागडे आहेत. त्या ठिकाणी समोर प्रणय आहे. कव्हरला विजय भागडे. यष्टीरक्षक घनश्याम आणि ऋतिकला आपण पाहतोय पॉइंटला. पुढचा बॉल अनेश. लवकर बॅट फिरवतायत. बॉलचा टप्पा न ओळखता मारलेला फटका. अक्षय होडबे आहेत मिडॉनला, जे सर्कलच्या आतमध्ये. ऋतिक सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. 4 खेळाडू सर्कलच्या आत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. बॅटची एज, क्लीन बोल्ड, गॉन. डीजे.
चला किल्लावाडी उमरोली. थँक्यू डीजे. किल्लावाडी कॅप्टन रत्नदीप कुठे आहात? अन्यथा पुढचा सामना दुसऱ्या फेरीचा सुरू करू आम्ही. किल्लावाडी वेळ असेल तर वेसवी संघाला विनंती करतोय